नमस्कार मित्रांनो. डिस्क्लेमर देतो. आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड, सो बिफोर टेकिंग एनी डिसिजन कन्सल्ट युअर फायनान्शियल ॲडवायझर. तर आपण या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने फायनान्स, शेअर मार्केट याबद्दल सातत्याने चर्चा करत असतो. तर आपण पाहिलं असेल की साधारणतः 2024 सप्टेंबरपासून जे मार्केट पडत आले तर ते सातत्याने पडत आहे आणि जवळपास 15 महिने होत आलेत आता या गोष्टीला. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर 2021मध्ये देखील जेव्हा रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर तेव्हा देखील असंच मार्केट करेक्शनला सुरुवात झाली होती, पडायला सुरुवात झाली होती आणि तेव्हा देखील जवळपास 18 महिने सातत्याने मार्केट पडत होतं. तर आशा करूया 15 महिने झालेत, अजून 3 महिने झाले की मागच्या सिच्युएशनला आपण मॅच करू आणि तिथून पुढे परिस्थिती सुधारायला सुरुवात होईल. तर परिस्थिती सुधारण्यासाठी जे सगळे फॅक्टर लागतात ते सगळे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे आपण पाहिलं असेल की मदर ऑफ ऑल डील्स ज्याला म्हटलं जातं, तर युरोप आणि भारतामध्ये जो काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे तर त्याचा देखील बेनिफिट आपल्याला व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर अमेरिकेबरोबर देखील आपलं जे काही टॅरिफच्या संदर्भातले इश्यू होते तर ते देखील बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेत. त्यामध्ये मध्ये काही अडचणी येतात, मान्य आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मागच्या 2 वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये जरी रिटर्न मिळाले नसले तरी देखील सोने आणि चांदी, विशेष करून चांदीमध्ये अभूतपूर्व अशी तेजी आपण पाहिलेली आहे. जर 2 वर्षापूर्वी ज्या कोणी पैसे टाकले असतील चांदीमध्ये, तर ETF स्वरूपामध्ये म्हणा, तर त्या व्यक्तीला अतिशय चांगला परतावा मिळाला आहे. परंतु या चांदीच्या रॅलीमध्ये आपण सोनं थोडंसं झाकोळलं गेलं आहे. परंतु जर विचार केला आपण तर सोन्याने देखील जवळपास 2 वर्षामध्ये दुप्पट रिटर्न दिलेत. 2 वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये जरी दुप्पट रिटर्न मिळाले तरी ते खूप चांगले रिटर्न मानले जातात. तर चांदीच्या या रॅलीपुढे सोनं थोडंसं झाकोळलं गेलं, परंतु सोन्याने देखील अतिशय चांगला परतावा दिला आहे. चांदीमध्ये आपण पाहिलं, चांदी अगदी 4,20,000पर्यंत गेली होती. तिथून ती एकाच दिवसामध्ये तिच्यामध्ये आपल्याला करेक्शन पाहायला मिळालं, त्यामुळे व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर 2,30,000च्या आसपास चांदीने एक सपोर्ट घेतला आणि तिची अपवर्ड जो काही ट्रेंड आहे तो परत एकदा वरती सुरू झालेला आपल्याला दिसला आहे. तर हा चांदीचा जो काही ट्रेंड आहे तर याच्या पाठीमागचे काही बेसिक कारणं आहेत. तर उदाहरणार्थ सोलार पॅनल असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल असेल, यामध्ये चांदीचा जो काही वापर वाढलेला आहे हे तर कारण आहेच. परंतु जगामध्ये जी काही असुरक्षिततेची जी काही परिस्थिती आहे, सातत्याने युद्ध आहेत आणि आता सध्या नवीन करंट अमेरिका आणि इराणमधलं जे काही युद्ध आहे, तर या पार्श्वभूमीवर देखील चांदीमध्ये अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आपण सोमवारी आता पाहूच की काय पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण इस्रायलने देखील अटॅक केलेला आहे इराणवरती. तर या सगळ्या परिस्थितीच्या या पार्श्वभूमीवरती काय आपल्याला सोने आणि चांदीचे रेट दिसतात सोमवारी ते आपण नक्कीच पाहूया. परंतु या कालखंडामध्ये आपण पाहिलं मार्केट सातत्याने पडत असताना जे 2020 नंतर, कोरोनानंतर जे काही लोक आले होते मार्केटमध्ये, तर त्यांनी एक अभूतपूर्व अशी तेजी रॅली अनुभवली. परंतु त्यांनी मंदीची फेज अजूनपर्यंत अनुभवलेली नाही आहे आणि त्या फेजमधून जात असताना बऱ्याच जणांचा धीर सुटत आहे. तर हा जो काही धीर सुटत आहे याचं कारण म्हणजे त्यांनी ती फेज अजून अनुभवलेली नाही. जे मार्केटमध्ये बऱ्याच वर्षापासून आहेत तर त्यांना ह्या बिअर मार्केटच्या मोठ्या मोठ्या फेजचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका नाही आहे. परंतु जे नवीन आलेले आहेत, कोरोनानंतर स्पेशली जे लोक आलेले आहेत, तर त्यांचा धीर सुटत चालला आहे. त्यांनी SIP आपल्या स्टॉप केलेल्या आहेत, मार्केटमध्ये पैसे टाकणं त्यांनी बंद केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी ही थोडक्यात लर्निंग फेज म्हणता येईल आपल्याला. परंतु धीर सोडू नका आणि म्युच्युअल फंडच्या SIP बंद करू नका. तर हे जे मार्केट जे सातत्याने पडत आहे तर याचा जर विचार केला तर आपला म्युच्युअल फंडचा जो काही फ्लो आहे पर मंथ,
तर तो इंटॅक्ट आहे, त्यामध्ये काही बदल झालेला नाही. फक्त बदल कुठं झालेला आहे तर FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे परकीय गुंतवणूकदार आहेत, तर ते भारतीय मार्केटमध्ये पैसे टाकायला अजूनही तयार झालेले नाहीत. ॲक्च्युअली भारतीय मार्केटचं व्हॅल्युएशन सध्या स्वस्त आहे, परंतु तरी देखील ते जगभरातील मार्केटमध्ये पैसे टाकतायत. अगदी छोट्या छोट्या इकॉनॉमीमध्ये ते इन्व्हेस्ट करतायत, परंतु भारतीय मार्केटकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. आणि भारतीय मार्केट, आपलं मार्केट पहा तुम्ही, 26,000च्या आसपास आपला निफ्टी जेव्हा केव्हा जातो तेव्हा लगेच विक्रीचा मारा सुरू होतो. परकीय गुंतवणूकदार लगेच विकायला सुरू करतात आणि मार्केट परत एकदा 25,000च्या लेवलपर्यंत येते. हे आपण बऱ्याचदा अनुभवलं आहे ही गोष्ट. तर परकीय गुंतवणूकदार अजूनही भारतीय मार्केटमध्ये यायला तयार नाहीत. परंतु ही जी काही फेज आहे ही फार काळ टिकणार नाही आहे, कारण जसा जसा काळ जाईल, जसा जसा वेळ जाईल, तसं तसं भारतीय मार्केटचं जे काही व्हॅल्युएशन आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज ते अतिशय स्वस्त होत जाणार आहे. त्यामुळे केव्हा ना केव्हा परकीय गुंतवणूकदारांना आपल्याकडे यावंच लागेल, ते केवळ आपल्या स्वस्त व्हॅल्युएशनमुळं. आणि आपण पाहिलेलं आहे क्वार्टरचे जे काही रिझल्ट असतात तर त्या रिझल्टमध्ये देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये सुधारणा दिसून आलेली आहे. आणि इथून पुढचे जे देखील क्वार्टरली जे काही रिझल्ट्स आहेत तर ते चांगलेच येण्याची शक्यता आहे. फक्त या दरम्यान थोडंसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या धोक्यामुळं भारतीय IT ज्या काही कंपन्या आहेत, भारतीयच काय जगभरातील सगळ्या IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे आपल्याला नॅसडॅक देखील घसरलेला दिसला आहे. त्यामुळे अमेरिकन मार्केटमध्ये देखील शॉर्ट टर्ममध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु हा AIचा जो काही धोका आहे तो किती आहे, किती प्रमाणात आहे, तर या गोष्टी पुढे यायला अजून थोडा वेळ लागेल. कारण आपल्या IT कंपन्या देखील, ज्या काही दिग्गज IT कंपन्या आहेत त्या देखील जे काही US बेस्ड जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर सध्या करार करतायत. त्यामुळे आपल्या IT सेक्टरला किती धोका आहे हे समजायला अजून थोडासा अवधी आपल्याला द्यावा लागेल. परंतु म्युच्युअल फंडच्या SIP या काळामध्ये अजिबात स्टॉप करायच्या नाहीत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता अतिशय कमी पैशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त युनिट्स मिळण्याची संधी आहे. जी संधी आपल्याला कोरोनाच्या काळात देखील मिळाली होती, जी संधी आपल्याला 2018मध्ये जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू झाला होता त्यावेळेस देखील मार्केट असंच पडायला लागलं होतं आणि त्यावेळेस देखील कमी पैशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त युनिट्स मिळण्याची संधी निर्माण झाली होती. अशी संधी जेव्हा जेव्हा मिळते त्या वेळेला आपल्या SIP जर कंटिन्यू असतील तर त्याचा फायदा होतो आपल्याला. नाही तर आपल्याला मार्केटची जे काही व्हॉलेटिलिटी आहे तिचा फायदा आपल्याला मिळत नाही. आणि आशा ठेवा की परिस्थिती नक्की चांगली होईल आणि भारतीय मार्केटला देखील एक चांगले दिवस येतील. याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काहीही कारण नाही आहे मित्रांनो. तर इन्व्हेस्टेड राहा, चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टेड राहा. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जवळपास प्रत्येकच व्यक्ती गोल्ड ETF किंवा सिल्वर ETFमध्ये पोर्टफोलिओचा काही % हिस्सा आपला गुंतवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर ही देखील अतिशय चांगली गोष्ट आहे. काही % तरी 5%, 10% आपल्या पोर्टफोलिओचा हिस्सा हा सोने किंवा चांदी या मेटलमध्ये ठेवायला काहीही हरकत नाही आहे आपल्याला. कारण आपण जर पाहिलं तर सोन्याने देखील मागच्या काही काळामध्ये खूप चांगला परतावा दिलेला आहे आपल्याला. आणि ETFमध्ये जर आपण पैसे गुंतवले तर फिजिकलची जी काही चोरीची भीती असते आपल्याला किंवा ते ठेवायचं कुठं ही जी भीती असते तर त्याची काळजी करण्याची आपल्याला बिलकुल आवश्यकता नाही आहे. त्यामुळं तो एक पोर्टफोलिओचा हिस्सा आपल्याला ठेवायला काहीच हरकत नाही आहे. आपल्या पोर्टफोलिओ ॲसेट मॅनेजमेंटचा तो एक भागच आहे. तर मित्रांनो, आशा करतो की येत्या काही काळामध्ये भारतीय इकॉनॉमी अतिशय चांगल्या पद्धतीने सुदृढ अवस्थेमध्ये येईल आणि भारतीय शेअर मार्केटला देखील बूस्ट मिळेल आणि भारतीय शेअर मार्केट देखील पूर्वीच्याच गतीने आणि तेजीने वाढत राहील. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.